युवावाणी या युवक मित्र मैत्रिणींच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. युवक मित्रांनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य सिद्दीकी अफरोज आलम यांची मुलाखत. पण यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत. तयारी करायची आहे आणि यश आपल्याला मिळवायचं आहे. मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर आपण उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील कोणते शिक्षण घ्यावे, ते कुठे घ्यावे, कुठल्या शाखेची निवड करावी याविषयी नेहमीच आपण संभ्रमावस्थेत अडकले असतो. केवळ विद्यार्थीच नाही तर पालकही आपल्या मुलाच्या किंवा आपल्या पाल्याच्या पुढील शिक्षणासाठी धावपळ करतात. खरं तर आपण योग्य मार्गदर्शनाखाली किंवा योग्य व्यक्तीच्या माहितीनुसार जर पुढील शिक्षणासाठी गेलो तर निश्चितच आपल्या पाल्यांना एका चांगल्या शिक्षणाची, एका दर्जेदार शिक्षणाची वाट मिळत असते. त्यासाठीच तर आज वसंतराव नाईक पॉलिटेक्निकल महाविद्यालयाचे उपप्राचार्य सिद्दीकी अफरोज आलम हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. योग मित्रांनो, ते आज आपणास तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती देणार आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं उपप्राचार्य सिद्दीकी अफरोज आलम यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर, नुकताच CBSE पॅटर्नच्या 12वीचा निकाल काल घोषित झाला आणि निकाल उच्चांक निर्माण करणारा हा निकाल होता. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकालाची घोषणा झाली आणि विद्यार्थ्यांनी भरभरून यश मिळवलेले आहे. 12वी आणि 10वीचे निकाल लागल्यानंतर सर्वच विद्यार्थी संभ्रमावस्थेत अडकतात की त्या पुढील शिक्षण कुठे घ्यावे आणि कसे घ्यावे, याविषयी आपल्याला काय वाटतं? जे विद्यार्थी CBSE पॅटर्न आणि महाराष्ट्र शासन बोर्डाप्रमाणे उच्च अंक गाठलेले आहेत त्यांना मनापासून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि जे विद्यार्थ्यांना यश संपादन झालं नाही अशा विद्यार्थ्यांनी खेचून न जाता, मराठीत जसे आपल्याकडे म्हण आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, तर त्यांनी पुन्हा तयारी करून पुढच्या भविष्याकडे वाटचाल करावी. तर इथे आपल्याला असं एक चित्र दिसतं की आजच्या युगात पालकांनी आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाला पुढे काय करायचं आहे, काय करावं त्या मुला आणि मुलीने ह्याची फार काळजी घेतात. दिवस रात्र पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी ते काळजी करतात. पुढील शैक्षणिक वर्षात काय केले पाहिजे तर ह्या ते चिंतात राहतात. आता विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक का करावं, आणि माझा अनुभवाच्या ह्या नात्याने मी असं सांगू इच्छितो की पॉलिटेक्निक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्यांनी अगोदर पॉलिटेक्निक का करावं, पालकांनी याकडे का लक्ष द्यावे. तर आपण असं सहजासहजी पाहिलं तर आपल्या मराठवाडा टेरिटरीवर मराठी माध्यमचे विद्यार्थी जास्त राहतात. सर, आपण म्हणालात की पॉलिटेक्निकलची आपण निवड करायला हवी. बऱ्याच शाखेमध्ये आपण प्रवेश घेतो, शिक्षण प्रक्रिया पूर्ण करतो, अभ्यासक्रम पूर्ण होतात, निकाल येतात आणि त्यानंतर आपल्याला उद्योग व्यवसायाच्या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध राहत नाहीत. तर पॉलिटेक्निकलचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योग आणि रोजगाराच्या किती संधी आहेत असं आपल्याला वाटतं? तर या ठिकाणी आपण पॉलिटेक्निक केलो तर आपल्याला उद्योगाची आणि रोजगाराची पण माहिती फार चांगल्या रीतीने भेटते. म्हणजे पॉलिटेक्निक हा असा एक विषय आहे, डिप्लोमा आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला रोजगार जास्तीत जास्त भेटू शकतो. आणि पॉलिटेक्निक केलं तर पुढे जो विद्यार्थी आहे बीईला तो सोपा जातो, बीई मध्ये तो विद्यार्थी नापास होत नाही. पॉलिटेक्निक केल्यावर बीईचे जे बेसिक जे सब्जेक्ट्स आहेत 90% सब्जेक्ट जे आहेत पॉलिटेक्निक मध्येच कव्हर होतात. तो इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्याची जागा ही फिक्स होते. मग पॉली केल्यावर सुद्धा तो डिप्लोमा बेसिसवर सुद्धा प्रायव्हेट कंपनीज आहेत किंवा MSCB आहे, वर्कशॉप्स आहे, ST वर्कशॉप्स वगैरे आहेत, टेलिकम्युनिकेशनचे जे आज जे मोठमोठे जे मनोरे उभारलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा डिप्लोमा बेसिसवर सुद्धा तो विद्यार्थी जॉब अप्लाय करू शकतो. म्हणजे 10वी 12वीच्या नंतर आपण तंत्रनिकेतनचे जर प्रशिक्षण पूर्ण केलं तर आपल्याला रोजगाराची संधी भरपूर आहे. 100% एक असा कोर्स आहे हा की रोजगाराची हमी देतो. सर, रोजगाराची हमी आपण देतो किंवा रोजगार त्यातून मिळतो हे खरंही आहे. पॉलिटेक्निकलचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बीईच्या कितव्या वर्गामध्ये सरळ प्रवेश मिळतो? बी आता इथे आपण पॉलिटेक्निक केलं तर ह्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की विद्यार्थ्याला बीईचे पूर्ण जे अभ्यासक्रम असतो तो इथे आपल्याला भेटतो. प्लस विद्यार्थ्यांमध्ये जे मराठी माध्यमातून जे विद्यार्थी येतात त्यांना जे इंग्रजीचं जे भीती राहते ती भीती पण दूर होऊन जाते. आणखीन बी सेकंड इयरला त्याला ऍडमिशन भेटतं. आता ह्यामध्ये कसं राहतं की एक ठराविक कोटा शासनाने काय केलेला, एक ठराविक कोटा 5% किंवा 10% असा कोटा जो आहे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी ते राखीव ठेवलेले आहे. जनरली काय करतात विद्यार्थी, CET करतात, CET करून मग इंजिनिअरिंगला जातात. समजा त्यामध्ये काय होतं की आपला नंबर लागला नाही तर पुन्हा CET रिपीट करतात विद्यार्थी. मात्र ह्या ठिकाणी पॉलिटेक्निक केलं तर विद्यार्थ्यांना एक ऍडव्हान्टेज असा असतो की 10वी व 12वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये सरळ ऍडमिशन भेटतं. मग आणखीन एक ऍडव्हान्टेजेस म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा केलेला आहे तर डायरेक्ट त्याला BE सेकंड इयर मेकॅनिकल ही गुणवत्ता यादीनुसार त्याची जागा फिक्स राहते. म्हणजे ह्या वर्गामध्ये त्याला सरळ प्रवेश मिळतो. बीई मध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा बीई चे आपल्याला समजा मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याला आपली जागा सुनिश्चित करायची असेल
तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की पॉलिटेक्निक केला पाहिजे. पॉलिटेक्निक केला तर शासनाने ठराविक कोटा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि गुणवत्ता यादीनुसार त्याच फील्डमध्ये त्याला पॉलिटेक्निकल एज्युकेशन मधून भरपूर रोजगाराच्या संधी आहेत. त्यातनं सरळ BE मध्येही प्रवेश घेता येतो. हे सगळं खरं जरी असलं तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची निवड करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि महाविद्यालय कशी निवडावे? आता विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो आपण महाविद्यालय निवडत आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. सर्वप्रथम महाविद्यालयाचा मागील वर्षाचा निकाल म्हणजे किती टक्के त्याचा मागील वर्षाचा निकाल आहे. बरोबर. दुसरं, त्या महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण होतो का. तिसरं, त्या महाविद्यालयात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कोणत्या घडामोडी होतात. चौथं, त्या महाविद्यालयात कंपनी प्लेसमेंट होते का, याची पण सुद्धा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जनरली महाविद्यालय निवडत असताना महाविद्यालयात भौतिक सुविधा आहे की नाही हे अगोदर पाहावं लागतात की पिण्याचे स्वच्छ पाणी आहे का नाही, मेडिकल रिड्रेसल कमिटी आणि त्या व्यतिरिक्त निसर्गरम्य वातावरण आहे का, सुलभ शौचालय आहे का, ग्रंथालय आहे का, ग्रंथालयामध्ये किती इंटरनॅशनल जर्नल्स आहेत, किती नॅशनल जर्नल्स आहेत, त्या कॉलेजमध्ये ARC सेंटर आहे का. ARC सेंटर म्हणजे काय की ऍप्लिकेशन फॉर्म रिसिप्ट सेंटर आहे का, हे पाहणं हे गरजेचं राहत. म्हणजे केवळ महाविद्यालयाच्या इमारती न बघता किंवा जाहिरातबाज महाविद्यालयांचा विचार न करता त्या महाविद्यालयात सोयी सुविधा, अभ्यासक्रमाच्या उपलब्ध सुविधा या सर्व बाबी लक्षात घेऊनच महाविद्यालयाची निवड करायला पाहिजे. सर, आपण महाविद्यालयाची निवड करतो, आपल्याला महाविद्यालय जे आवडतं ते महाविद्यालय आपण निवडल्यानंतर साधारणतः तिथल्या प्रवेश प्रक्रियेची पद्धत कशी असते. या तंत्रनिकेतनाचे शिक्षण घेत असताना किंवा त्याची सुरुवात करत असताना आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो. तर तो प्रवेश घेताना काय काळजी घ्यायला हवी किंवा ती प्रक्रिया कशी आणि कधी पार पडते. आता हा एक जो महत्वाचा एक प्रश्न इथे तुम्ही मला विचारलात, प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेमकी काय राहते. तर सर्वप्रथम 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला तर पालकांनी काय केलं पाहिजे की ARC सेंटर म्हणजे काय की, तर हा जो ऍप्लिकेशन रिसिप्ट सेंटर असतो तो कुठे असतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज नांदेडचा आपला. बरोबर. तर ह्या ARC सेंटर मध्ये नेमकं काय होतं, तर ह्या ARC सेंटर मध्ये एक विद्यार्थ्याला ऍडमिशन किट दिली जाते आणि त्यासोबत एक माहिती पुस्तिका दिली जाते. तर त्या माहिती पुस्तिकामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजचे नाव व त्यामध्ये कोणते कोणते ब्रांचेस आहेत त्या संदर्भातली पूर्ण माहिती व ऍडमिशन कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं ह्या संदर्भातली माहिती त्या पुस्तकामध्ये असते. व ऍडमिशन रिसिप्ट सेंटर मध्ये एक युजर ID आणि पासवर्ड राहतो. आता हे युजर ID आणि पासवर्ड कशासाठी राहतो की जेव्हा विद्यार्थी ऍडमिशन करतो, ऍडमिशन साठी जातो, जनरली आपल्याकडे आपण मॅन्युअली ऍडमिशन UG PG चे ऍडमिशन 11वी 12वीचे काय करतो, डॉक्युमेंट सबमिट करतो आणि आपलं ऍडमिशन झालं असं समजतं. बरोबर. मात्र हा पॉलिटेक्निकचा जो भाग जो आहे, इंजिनिअरिंगचा जो भाग आहे, यामध्ये कसं असतं सेंट्रलाइज पूर्ण ऍडमिशन प्रोसेस राहते. म्हणजे तुम्हाला आज आपण मॅन्युअली ऍडमिशन प्रोसेस पाहिलं तर आपल्याला एखादा आवडीचा कॉलेज नाही भेटला किंवा त्या कॉलेजमध्ये ती शाखा नसली तर विद्यार्थ्यांना परेशानी होते. मात्र ह्या महाराष्ट्र शासनाचा MSBTचा एवढा एक ॲडव्हान्टेजेस आहे की ह्यांनी ऑनलाईन जी सिस्टीम केलेली आहेत पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमची आवडती शाखा कुठे आहे, काय नाही, कॉलेज कोणता आहे, काय नाही, तर तुमचं नांदेड व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या कॉलेजमध्ये किंवा शहरामध्ये पण तुमचं ऍडमिशन भेटू शकतो. आपणास महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाखेमध्ये याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो किंवा आपल्याला जे महाविद्यालय आवश्यक आहे, ज्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश घ्यायचे आहे अशा महाविद्यालयाची आपल्याला निवड या प्रक्रियेमध्ये करता येते. सर, आपण महाविद्यालयाची निवड केली, ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केली, महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू होतोय. आपण अभ्यासक्रमाची सुरुवात करत असताना एखाद्या विद्यार्थ्याला आवडलेली शाखा निवडायची आहे तर त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे की त्याला ज्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे त्या शाखेमध्ये अजून प्रवेश घ्यायची काही वेगळी पद्धत आहे का. तर या ठिकाणी असं आहे की आपल्याला एखादी आवडीची शाखा पाहिजे असेल तर सर्वप्रथम पालक व विद्यार्थी ह्यांनी, माझा एक वैयक्तिक दृष्टिकोन सांगतोय, अनुभवाचा एक बोल सांगतोय की या ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांनी ब्रांच निवडण्या अगोदर की विद्यार्थ्याला आपल्या मुलाला कोणत्या शाखेत रस आहे व ती शाखेची आत्ताची सध्याची मार्केटची स्थिती कशी आहे. बरेचदा कसं होतं की विद्यार्थी, माझा मित्र कम्प्युटर ब्रांच घेतला तर मी पण कम्प्युटर ब्रांच घेतो, मग पुढे चालून तो त्याचं काही कमी जास्त होलं तर तो हे होतो. मात्र आता ही जी जेव्हा ब्रांच निवडायची असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं स्कोप काय आहे, इलेक्ट्रिकलचं स्कोप काय आहे, आपला डिप्लोमा झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला रोजगार भेटू शकतो का. सर, आपण बोलत होतो की आपण प्रवेश प्रक्रिया पार पाडली आणि विद्यार्थ्याला एखादी शाखा निवडायची आहे तर ही शाखा निवडत असताना त्याला
किती प्रकारच्या शाखा निवडता येतात आणि त्या कुठल्या पद्धतीच्या आहेत? शाखा आपल्याला कसं असतं की एकच शाखा आपल्याला निवडता येते. मुख्यतः म्हणजे फर्स्ट इयर जो राहतो तो कॉमन राहतो. बरोबर. मेकॅनिकल तुम्ही ब्रांच निवडली किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कोणतीही ब्रांच निवडली तर फर्स्ट इयर हा कॉमन राहतो. सेकंड इयर पासून तो सेपरेट ब्रांचेस मध्ये विद्यार्थी जातो. म्हणजे ऑप्शन्स प्रत्येक विद्यार्थ्याला आहेत. तर ऑप्शन राऊंड मध्ये काय असतं की जेव्हा त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यामध्ये काय असतं की त्या कॉलेजच्या रिलेटेड ह्यामध्ये ऑप्शन राऊंड 2 किंवा 3 ऑप्शन राऊंड राहतात. तर या ऑप्शन राऊंड मध्ये नेमकं काय राहतं की पहिल्या ऑप्शन राऊंड मध्ये विद्यार्थ्याला पहिले 3 कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे कंपल्सरी राहते, पहिल्या 3 मध्ये. आता नेमकं ऑप्शन राऊंड म्हणजे नेमकं काय राहतं तर ह्यामध्ये काय असतं की कॉलेजचं नाव आणि त्या कॉलेजमध्ये कोणते कोणते ब्रांचेस आहेत हे नाव तिथे दर्शविलं जातात. एखाद्या वेळेस आपल्या विद्यार्थ्याला कम्प्युटर घ्यायचं असेल तर तो कम्प्युटर ब्रांच निवडतो, त्यासोबत एक कोड राहतो. मग हा कोड टाकल्यानंतर त्याला कम्प्युटर ब्रांच ही अलाउड होते. तर इथे या ठिकाणी पहिल्या ऑप्शन राऊंड मध्ये विद्यार्थ्याला कॉलेजेसचे नावं दिलेले राहतात, ते किती पण तुम्ही टाकू शकतात. मात्र त्यामध्ये फर्स्ट 3 मधून कोणत्याही एका कॉलेजला ऍडमिशन घेणे कंपल्सरी राहते. म्हणजे सुरुवातीला आपण जे महाविद्यालय 3 निवडले त्यापैकी एका महाविद्यालयात आपल्याला प्रवेश घेणे आवश्यक आहे. 3 पैकी एका महाविद्यालयात घेणं. आता मात्र काय होतं ह्या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, कॉलेजेसचे नाव भरपूर टाकतात. मग 3 कॉलेजेसमध्ये त्या 3 मधून कोणताही एका कॉलेजला ऍडमिशन घेणं कंपल्सरी राहते. समजा ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय केलं, चुकून त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला नाही तर तो सरळ प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर राहतो. पहिल्या ऑप्शन राऊंड मध्ये सरळ बाहेर जातो. मग त्याला एक पर्याय. आता ह्यामुळे काय असतं की विद्यार्थ्याचं नुकसान होतं. विद्यार्थ्याचं नेमकं नुकसान म्हणजे काय असतं की पूर्ण वार्षिक 1 वर्ष त्याचं वाया जातो. त्यामध्ये काय असतं की त्या विद्यार्थ्याला आता काय करावं लागतं, मग मॅनेजमेंट कोट्यामध्ये त्याला ऍडमिशन घ्यावं लागतं. आता मॅनेजमेंट कोटा आला तर इथे काय असतं की फीस पे करायचं असतं. मग त्यामध्ये त्याला शासनाच्या SC, NT, OBC, EBC, मायनॉरिटीज ह्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत ते त्याला एकही शासनाची बेनिफिट्स त्याला भेटत. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस दक्ष राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ऑप्शन निवडत असताना पहिल्या ऑप्शन मध्येच आपण प्रवेश घेतला तर बाकी 2 ऑप्शन पर्यंत आपल्याला फिरण्याची किंवा फारसा त्रास घेण्याची गरज भासत नाही असं हे योग्य आहे. सर, आपण ऍडमिशन घेतलेत, आपले ऑप्शन्स वगैरे झाले, ते सगळं होत असताना अत्यंत महत्वाचा मुद्दा राहतो की आपण प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची धावपळ कागदपत्रांसाठी खूप होते. प्रवेश घ्यायला आपण आलो तर नेमकी कुठली कागदपत्र त्यासाठी आवश्यक असतात आणि ती कागदपत्र सादर करताना कोणती काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? की ह्यामध्ये दुसरा ऑप्शन राऊंड सुद्धा राहतो. त्या दुसऱ्या ऑप्शन राऊंड मध्ये पण विद्यार्थ्यांनी कॉलेजचं नाव द्यायचं आणि योग्य दक्षता घेऊन त्याचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. बरोबर. मग थर्ड जो राऊंड राहतो तो असतो स्पॉट राऊंड राहतो, शेवटचा जो राऊंड राहतो. तर स्पॉट राऊंड मध्ये काय असतं की आपल्याला हवा असलेला कॉलेज तर भेटला नाही तर ह्या स्पॉट राऊंड मध्ये जे कॉलेजेस दुसरे राहतात तिथे विद्यार्थ्याला बोलवलं जातं, त्याची काउन्सिलिंग केली जाते. मग त्याला तो कॉलेजमध्ये त्याला हवी असलेली ब्रांच तिथे रिक्त असेल तर त्या ब्रांचला त्याचं ऍडमिशन भेटतं. म्हणजे जागा उपलब्धतेनुसार त्या विद्यार्थ्याला त्यावेळेचा आयत्या वेळेचा प्रवेश आपण त्याला म्हणतो. आयत्या वेळीचा प्रवेश. आयत्या वेळीचा प्रवेश घेत असताना जिथे जागा जशी उपलब्ध आहे तिथे त्याला त्या शाखेसाठीच प्रवेश घ्यावा लागतो. आता अशा वेळी विद्यार्थ्यांच्या म्हणजे स्वतःची जी आवड आहे ती आवड निवड बाजूला ठेवावी लागते आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये जे काही उपलब्ध आहे त्या जागेनुसार विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावा लागतो ना. आता आपण जसं म्हणालो कागदाची जे आहेत महत्वाचे कागदपत्र. आता ह्या ठिकाणी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र 10वीचं असो किंवा 12वीचं असो जे TC राहते आपली तर त्याची 6 प्रत मध्ये कॉपी. आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, TC आणि मार्क मेमोचे जास्तीत जास्त प्रति झेरॉक्स मारून घडी ठेवलं पाहिजे. बरोबर. किंवा तुम्ही एकदा TC आणि मार्क मेमो सबमिट केलं तर ते तुम्हाला भविष्यात भेटत नाही. म्हणजे ऐन वेळेची धावपळ कमी होते. मग TC ची 6 प्रत मध्ये कॉपी द्यायची आहे. मार्क मेमो असेल तुमचा तर 10वी व 12वीचा मार्क मेमो प्लस 7वी, 8वी आणि 9वी हे पण मार्क मेमो असणे कंपल्सरी राहतं. आता एखाद्या विद्यार्थ्याकडे 7वी, 8वी, 9वीचा मार्क मेमो नसला तर त्यांनी काय करावं हा एक प्रश्न निर्माण होतो. निश्चितच. तर ह्या ठिकाणी काय करावं लागेल की तो जो ज्या शाळेतून शेवटचं जी शाळा त्यांनी सोडलेली आहे तिथून हेडमास्टर सरांकडून हा विद्यार्थी आमच्या शाळेत 7वी, 8वी शिकला किंवा तिथले जे जुने जे मार्क मेमो असतील त्यांच्याकडे उपलब्ध असलेले तर ते त्यांनी इथे आपल्याकडे आणून द्यावे. मग दुसरा जो आहे थर्ड पॉइंट जो जातीचे प्रमाणपत्र. आता जातीचे प्रमाणपत्र म्हणाल्यानंतर SC, NT, OBC जे काही जातीचे प्रमाणपत्र असतात ते पण मात्र व्हॅलिड
व्हॅलिडिटी ज्याची झालेली असते म्हणजे आपण जातीचे प्रमाणपत्र देत असतानाच व्हॅलिडिटीचे सोबत द्यावं हा लागतं. सोबत द्यावं लागतं. तर त्याचे पण एक 6 प्रत त्याची द्यावं लागतं. मग डोमेसाईल, नॅशनॅलिटी ह्याची पण 6 कॉपीज आणि रिसेंट काढलेला फोटो त्याची पण 6 फोटो द्यावं लागतं. मग ते जे ARC जी किट असते ऍप्लिकेशन रिसिप्ट सेंटर, Yes. तर ती पण आपल्याला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड सुद्धा आपल्याला आणून द्यावा लागतं. आता या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्याला महत्वाची मला असं सांगायची आहे की आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड. आता आपण तर ऍडमिशन घेतोय, बरोबर. मात्र ह्या या गोष्टीचा कागदांची काय आवश्यकता? ह्या कागदांची आवश्यकता काय आहे? जे विद्यार्थी स्कॉलरशिपचे राहतात, मुख्यतः SC, NT, OBC आणि मायनॉरिटीज, ते विद्यार्थी आमच्याकडे येऊन वारंवार कंप्लेंट करतात, सर आमची स्कॉलरशिप सँक्शन नाही झाली, आम्ही जातीचं प्रमाणपत्र दिलं, आम्ही नॅशनॅलिटी दिली. मात्र जेव्हा हे विद्यार्थी बँकमध्ये अकाउंट जेव्हा उघडतात, तर बँकेचे काही नियम असतात. त्या नियमामध्ये व बँकेत जेव्हा अकाउंट जेव्हा उघडतो, तर त्यावेळेस पालकांच्या ID प्रूफ वरून त्यांचा अकाउंट उघडला जातो. तर शासनाचा किंवा बँकेचा असा काही नियम आहेत, तर त्यामुळे विद्यार्थ्याला तेवढी अमाऊंट उचलता येऊ शकत नाही. म्हणून सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी म्हणजे शिष्यवृत्तीची रक्कम उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचं पॅन कार्ड, आधार कार्ड अथवा इलेक्शन कार्ड त्यावेळी सोबत द्यावायचे. सोबत द्यायचं, म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्रांसोबतच आपल्याला ही सगळी कागदपत्र द्यायची. मग आता हे दिल्यानंतर हे पण 6 प्रतीमध्ये देऊन टाकायचं. तर ह्यामध्ये काय असतं की तुमचं बँकचं ट्रान्झॅक्शन हे इझिली होतं व विद्यार्थ्याला स्कॉलरशिप चांगल्या रीतीने भेटते. किंवा बँक पासबुक अगोदरच स्वतःचं एक करंट किंवा सेव्हिंग अकाउंट अगोदरच उघडून ठेवायचं, त्याची पण 6 प्रतीमध्ये झेरॉक्स आणून द्यायची. कास्ट व्हॅलिडिटीचं पण सर्टिफिकेट सादर करणे हे कंपल्सरी राहतं. सर, अत्यंत महत्त्वाची आपण अशी माहिती दिली. कोणती शाखा निवडावी, ती कशी निवडावी, प्रवेश प्रक्रिया काय असते, या सगळ्या संभ्रमावस्थेत विद्यार्थी आणि पालक दोन्ही अडकलेले असतात आणि कधी कधी अपूर्ण माहिती किंवा मग माहितीच नाही अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी कुठली तरी आपल्याला जी इच्छा नाही किंवा आवड नाही, पण आपल्याला एका वेगळ्या शाखेत आपलं करिअर करायचं होतं, परंतु दुर्दैवाने दुसरी शाखा आपल्या पदरात पडते आणि आपला विद्यार्थी कुठेतरी भरकटतो. अशी परिस्थिती अनेकदा बघली. परंतु आज आपण जी माहिती आमच्या युवक मित्रमैत्रिणींनी दिलात, निश्चितच मला वाटतं की आपल्या या मुलाखतीतून आपण दिलेल्या माहितीतून आमचे युवक, आमचे युवती निश्चितच योग्य शाखेची निवड करतील. आपण स्टुडिओमध्ये आलात, आमच्या युवकांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं युवकांच्या वतीनं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थ्यांना जाताना एवढंच एक सांगायचं आहे की तज्ज्ञ व्यक्तींना भेटून त्यांचं पूर्ण ओपिनियन घ्यायचं. तो धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. आताच आपण पॉलिटेक्निक कॉलेजची प्रवेश परीक्षा या संदर्भानं वसंतराव नाईक पॉलिटेक्निक कॉलेजचे उपप्राचार्य सिद्दीकी अफरोज आलम यांची राम तरटे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला लिहायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम सप्रेम नमस्कार, द्वारा कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी केंद्र नांदेड. तेव्हा आजचा हा कार्यक्रम संपवून मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचा घेतो निरोप. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. युवक मित्र आणि मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. युवावाणी. युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज मोहन लांडगे आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करीत आहोत.
नव्या युगाच्या लावून ज्योती, क्रांतीची मशाल घेऊन हाती, नव्या युगाच्या लावून ज्योती, क्रांतीची मशाल घेऊन हाती. नारा देऊया देशात, नारा देऊ